काश्मीरमधील पहलगाम इथल्या आतंकवाद्यांचा हल्ला आणि त्यातून 27 जणांचा मृत्यू या सगळ्या बातम्या देशात आणि जगभरात आता आल्या आणि ते सगळं पाहून आणि ऐकून अतिशय मोठा धक्का प्रत्येक भारतीयालाच बसला आहे, मला सुद्धा बसला. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि या आतंकवाद्यांना संपूर्ण कडक शिक्षा झाली पाहिजे. या दृष्टीनं पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हे लक्ष घालतायत आणि यामध्ये त्यांना निश्चितपणे यश मिळेल अशी माझी खात्री आहे. खरं म्हणजे हा हल्ला माझ्या मते आपल्या देशावरचाच हल्ला आहे आणि मला असं वाटतं की ते याचा प्रतिशोध घेतल्याशिवाय राहणार नाही. पण आपण सगळ्यांनी जे आहे देशामध्ये, मग ते आपल्या महाराष्ट्रामध्ये शांत राहून आपल्या कुठल्याही शहरामध्ये दंगेधुके होणार नाही, दोन्ही बाजूने याची काळजी घेतली पाहिजे. आपले जर दंगेधुके मारामाऱ्या जर सुरू झाल्या तर भारत सरकार आणि आपले जे जवान लढत आहेत ते सुद्धा अस्वस्थ होते. महाराष्ट्रातले सुद्धा 6-7 लोकांचे याला बळी पडलेले आहेत. या सगळ्यांच्या हुतात्म्यात शांती लाभो अशी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा या घटनेचा निषेध करतो.